पण हे करून घ्यायला पाहिजे लवकर. मग ते मी बोलणार नाही, मी साहेबदार आहे, मुंबई पोलीस भरतीचा आहे, 24 लोक आहेत म्हणजे, आणि ही बऱ्याच आंदोलकांना माणसांना इस्तेमाल नको वाटते पोरं. मग त्या टायमाला म्हटलं MIDC आहे, MSTC उपकरण कंपनी आहे, महाजनची घ्या म्हटलं तुम्ही पोरांना दिलाय. नाही म्हणजे होत नाहीये ना, माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय, होत नाहीये, स्थापन करायचं होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब, आमचं घराणं काय आहे, आमचं आणल्यावर सगळा आरडा सुरू झाला. शांत बसा, आणखी 2-3 विषय राहिलेत ना. पाणी घे, 2-3 विषय राहिलेत ना. मी नाही का MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेलाय. काय आपण जी मागणी केली होती ना, वय मर्यादा वाढवण्याची 1 वर्ष ती जाहीर उशीर आल्यामुळे जाहीर ते आणि ते आपल्या सारथीचे जे आहेत ना, ते बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांचे आपल्या चालू करतो आपण, चालू करायला मान्य केलं. ते जे 8वी पासून 10वी शिष्यवृत्ती देतो आपण 8वी 10वीला, ते आता कमी बरंच मागं लागून 80,000 पोरांना मिळत होते, ती बंद झाली. कारण ते सारथीमधल्या सगळ्या आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते CM साहेबांनी मान्य केलं, त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही, सारथी गती नव्हती, करू आपण त्या सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणं महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये. ते काय अधिकारी नुसते हो म्हणतात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले, काय झालंय की बजेटरी जेवढी प्रोव्हिजन होती ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुरी दिले. आता व्याज परतावा मागू राहिला. म्हणजे काय झालं की थोडस त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता ज्याला इम्बॅलन्स ते त्याच्यावर CM साहेब म्हणे ठीक आहे, यावेळी खासदार म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता या वस्तूवर बजेट किती आहे, समजा 100 कोटी बजेट आहे, तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन टाका. आता मग जबाबदारी वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. तरी 150 कोटी रुपये गेला. थोडी ती विसंगती झाली, पण तरी मुख्यमंत्री मोदी म्हटले मी करून देतो म्हणजे. आता एक वर्ष म्हणून आपण सुरू, पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा, अण्णासाहेब महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत 1,500 आता शिंदे साहेब काम करणार नाहीयेत. शिंदे साहेब आता ते तिकडे लोक आयुक्त झाले, त्यांचे काम होणार नाही. करतो म्हटले, नाही होणार. नाही तरी ते करतील, ते चांगले माणसं पण आहेत, त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. पुन्हा मुदत वाढ दिली आपण, ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि आता जी मे का जून मध्ये बसवली ना चांगले न्यायमूर्ती एखादे त्यांच्यावरती देऊन दिली आपण, 1 वर्षात वाढून देऊ ना, काय प्रॉब्लेम. पण त्याच्यावरती काम मुदत वाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाहीये. आता चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं लागणार. नाही म्हटलं तर नुसती त्यांची निवड करून नुसती मुदत वाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. स्टाफ दिलं त्यांना आता नाहीये, पगारच नाही दिली त्यांना, ते घरी सोडून गेले. स्टाफ नाही. आणि मोडी लिपी, उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक 1 महिना राहिले निघून गेले, त्यांना काहीच दिलं नाही. ठरलं होतं तर त्यांचे काय काहीच दिलं नाही, त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. मग कसं सोयीला लागणार. नाही करतो मी आता या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा CM साहेबांच्या समोर बसून जे काही आजचे प्रश्न आहेत, जे त्याला गती द्यायची गरज आहे, काही थांबलेत, काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाले. आता काय इतक्या निवडणूक आहे मधल्या काळामध्ये, त्यातून सगळं राहून गेले जरा, पण आता मार्ग लावू आपण त्या निवडणूक. चहा पाच पावड्यांना चहा पाहिजे. नाही चहा मला वाटलं आता 4-5 कप चहा झाला असता. काय पाटील 1 कप चहा. आता बोलता तुमचं मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा पाहिजे, फोन उचलत नाही.
तक्रार आहे माझी, फोन उचलत नाही माझा. गंगाधर तुम्ही सारखं ना घेऊन त्याला कुणी म्हणून घेतलं काही नाही गाबाळ फोनच उचलायचा बंद झाला. इथं गाबाळावर देणे लोकांचं काही बोललं नाही बोललं तरी म्हणतात गाबाळ आणलं. इथं गाबाळ द्यायला कोण कोणाला मोकळ आहे कोणाला माहिती इथं. आपलंच कमायचं पड आहे सगळ्याला कोण देत आहे कोणाला काय माहिती. कुठे घ्या पण ते आता क्लिअर करा आधी इथंच. नाही आता आपण किती जी मागणी दिवसात केली लागणार आहे? त्याप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी त्या आयुक्ताबरोबर बसतो आम्ही. बसा तुम्ही जाऊन बसा ना आम्हाला निरोप द्या. निरोप देतो आपल्याला. हा निरोप द्या आहे का नाही. जे आहे ते खरं तुम्ही फसू नका. मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही. मला यायचं नाही कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की मगच सांगा. जर तुमच्यामुळे असं म्हणायला होईल ऐका ना आता तुमच्यामुळे असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला. पाटील आपली फसवणूक होणार नाही. फक्त आता मी मागण्या नोंदवून घेतलं तो चर्चा करतो ठीक तर आपल्याशी बोलतो परत. ठीक है ना? काय हरकत नाही. काय हरकत. चला चहा चहा द्या ना. चलो सांगितलं ना झालं सांगितलं सांगितलं रे बाबा. MIDC आणि ती JR काढा म्हणून सांगितलं. MIDC आणि सांगितलं. ती विचारून सांगणार संभाजीनगरला आयुक्त साहेबांना मुख्यमंत्री साहेबाला विचारू आज सांगतील ना. आधी आपली का त्यांची नंतर घेऊ ना सगळं नंतर घेऊ ना. एकदाच घेऊ ना. आम्ही काय नुसतं चहा घेतो काही नाही. त्यांनी पिशी नाही आणली काही नाही लोकांना पिशीवर झाले. अरे रक्त जाळून जाण्यासाठी काम करतो त्याच्यावर आरोप करता का.